कसे आहेत सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. आज मी एक पार्सल बोलवलंय, तर ते मी आज तुम्हाला अनबॉक्स करून दाखवणार आहे. किचन डेकोरेशनसाठी बोलवलंय. चला तर मग बघूया अनबॉक्स करून नक्की काय आहे त्यात. हे बघा, हे वेल आहे, मनी प्लांट वेल. किचनसाठी बोलवलंय, किचन डेकोरेशन करायला. खूप मस्त आणि खूप छान आहे. क्वालिटी पण याची खूप मस्त आहे. तुम्हाला जर बोलवायचे असतील तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही कमेंट करा, मी बायोमध्ये याची लिंक देणार. मी शोरून बोलवलंय. खरंच खूप मस्त आहे किचन डेकोरेट करायसाठी. चला तर मग बघूया किचन डेकोरेट करून. हे बघा, आता हे वेल मी किचनमध्ये लावत आहे. ते किती पण 3 वेळ लावलं तरी पण निघायचे. म्हणजे ते जे टेप होता ना, डबल टेपनी मी लावलं, पण थोड्या वेळाने ते सोडून द्यायचं. म्हणजे असं तिथे चिटकायचंच नाही. थोडा वेळ लावलं की अजून निघायचं. पण कसं बसं खूप प्रयत्न करून खूप मोठ्या मुश्किलीनं फायनली मी ते लावलं आहे किचनला. तरी पण फ्रेंड, तुमच्याकडे अजून काही दुसरी आयडिया असेल तर प्लीज मला कमेंट करा की हे कसं लावायचं. मी सर्वांच्याच कमेंट बघत असते, तर प्लीज मला कमेंटमध्ये सजेस्ट करा की ह्या वेल कशा लावाव्यात, जेणेकरून त्या निघल्या नाही पाहिजे. खरंच ते म्हणजे थोडा वेळ थांबत आहेत, अजून निघून जात आहेत थोडा वेळ. हे बघा, तुम्हीच बघताय मी किती वेळ त्याला प्रेस करताय. हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे माझ्या किचनचं डेकोरेशन झालेलं आहे. तसं तर एवढंच नाही, तर खूप काही बाकी आहे अजून. ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार, कारण काही पार्सल बोलवले आहेत, ते यायचे आहेत अजून. ते आल्याच्या नंतर बाकीचं डेकोरेशन आपण करून घेऊ. तर बाकीचं डेकोरेशन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. चला तर मग. हा आहे माझ्या किचनचा फायनल लुक. तर फ्रेंड, कसा वाटतोय तुम्ही पण कमेंट करून सांगा. आवडला का तुम्हाला माझ्या किचनचा